आपल्या देशातील लोकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार हे बघून मात्र सर्व क्रांतिकारक समाज सुधारक एकत्रित आले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून चालणार नव्हतं, कारण फक्त देश स्वतंत्र झाला होता, पण खरी जी सत्ता ही आपल्या लोकांच्या हातात पाहिजे होती, त्यासाठी अथक प्रयत्न केले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा संविधान बनवण्यासाठी त्यांना इतका वेळ लागला आणि एक आपल्या देशासाठी जे कधीच संपणार नाही असं संविधान बनवलं। म्हणून संविधान म्हणजे काय तर एक जिवंत दस्तऐवज, याला आपण संविधान म्हणतो आणि या संविधानाने आज आपण जगत आहोत। नाहीतर मित्रांनो, कदाचित आज आपल्याला अशा प्रकारे इथे बसता सुद्धा आलं नसतं जर आपला संविधान जर बनवलं नसतं किंवा आपली राज्यघटना जर लिहिली नसती आणि त्या राज्यघटनेच्या आज आधारावर आपण शिक्षण घेत आहोत। परंतु कधी कधी असं सुद्धा होतं, स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की असं म्हटलंय स्वामी विवेकानंदांनी की एखादा व्यक्ती हा सुशिक्षित असून जर तो समाजासाठी काहीच करत नसेल किंवा देशासाठी जो काहीच करत नसेल किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं दुःख पाहून जर त्याचं हृदय दुःखी जर होत नसेल तर तो दगडाप्रमाणे असतो। कारण काय तर दगडावर कधीच फूल उगवत नाही। तर त्यासाठी आपल्याला भारत मातेप्रमाणे माती होता आलं पाहिजे आणि मातीवर फुलं फलही उगवतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आज आपल्याला सर्वांनीच या संविधानाबद्दल किंवा प्रजासत्ताक बद्दल आपल्याला माहिती सांगितली। प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता। प्रत्यक्ष प्रजेच्या हाती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक दिन। आणि आपल्याला माहिती की लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। आज आपण जे उमेदवार निवडून देतो ते उमेदवार आपलं प्रतिनिधित्व करतात आणि प्रतिनिधित्व करून आपला विकास करत असतात। म्हणून आज आपल्याला माहिती की वयाच्या 18व्या वर्षी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे। एवढ्या लवकरच का तो अधिकार देण्यात आलेला आहे? कारण त्यावेळेस आपण सगळेजण सज्ञान झालेलो असतो आणि आपल्याला कोणता प्रतिनिधी निवडायचा याचा पूर्ण अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे। परंतु सगळ्यांनी भाषणामधून आपल्याला सांगितलं की संविधान केव्हा अंमलात आणलं, भारत देश केव्हा स्वतंत्र झालं। पण मी एक तुम्हाला मोलाचा एक संदेश देतो, कारण तुम्ही उद्याच्या आपल्या भारत देशाचे भाविक नागरिक आहात। आज आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे। आज आपण शिक्षण घेतो, नुसतं शिक्षणच घ्यायचं नाही तर ते शिक्षण घेऊन आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे। आज 10वीच्या विद्यार्थ्यांना एक मला या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सल्ला द्यायचा आहे की काही दिवसावरच आपली आता बोर्डाची एक्झाम येणार आहे। 1 महिना फक्त तुमच्या परीक्षेला राहिलेला आहे आणि अजून सुद्धा जर आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर पुढचं आयुष्य किंवा ज्यावेळेस तुम्ही त्या बोर्डाच्या पहिल्या पेपरला जाल त्यावेळेस तुमची कशी घालमेल होईल किंवा काय लिहावं हे तुम्हाला अजिबात समजणार नाही। प्रत्येक मुलगा हा अभ्यासाला आजपासून लागलाच पाहिजे। तरी पण आपण बघतो की बरेच मुलं ही शाळा सुटल्यानंतर सुद्धा घरीच असतात, इकडे जातात तिकडे जातात, क्रिकेट खेळायला जातात। परंतु आपण आता मात्र फक्त आपल्याला 1 महिना अभ्यास करायचे आणि ह्या 1 महिन्यामध्येच आपण एवढं वर्ष शिकलो आहोत त्याचं काहीतरी सार आपल्याला त्या बोर्डाच्या पेपरमध्ये उतरवायचं आहे। परंतु अजून सुद्धा तुमच्या चेहऱ्याकडे असं बघून वाटत नाही का तुम्ही अजून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। आज आपल्याला जर खरोखरच काहीतरी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते, कारण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर चांगल्या टक्केवारीची अपेक्षा तुमच्याकडे आम्हाला कधीच बघायला मिळणार नाही। आपल्याला नुसतं पास झालं म्हणजे झालं नाही। 10वीला तुम्ही ठीक आहे तुम्ही पास होऊन जाल, पण पास होऊन फायदा काय आपला? तर त्यासाठी आपल्याला चांगली टक्केवारी पाडून कुठेतरी चांगल्या प्रकारचा एखादा डिप्लोमा असेल, एखादा चांगला कॉलेज असेल, एखाद्या डिग्रीला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 90-95% मार्क्स पाडावे लागतील आणि हे मार्क्स जर पाडायचे असतील तर ते सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यानंतर आज आपण जे हुतात्मे घेऊन गेले त्या हुतात्म्याने काय केलं त्यांचा आदर्श आज आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। जर त्याच वेळेला जर त्यांनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी जर त्यांनी मदत केली नसती तर आज कदाचित आपण ब्रिटिशांच्या हातातले बावले म्हणून आज आपण जीवन जगलो असतो। परंतु आज आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे।
मग या स्वातंत्र्याचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. जर या स्वातंत्र्याचा जर आपण कोणत्याही प्रकारचा उपभोग घेतला नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. परंतु आज आपण बघतो की देशामध्ये श्रीमंत वर्ग हा श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब हा मात्र गरीबच राहत चाललेला आहे. तर याला कारणीभूत म्हणजे कोण, तर आपलाच आपण समाज आहोत. का, तर आपण आपल्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार अजून सुद्धा आपण सहन करतोय. हे अन्याय अत्याचार आपण सहन नाही करायला पाहिजेत. जर एखादा व्यक्ती एक चांगल्या पोस्टवर जर जात असेल तर त्या पोस्टवर आपण सुद्धा जाऊ शकतोय. कारण आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान जर चहा विकून जर ते देशाचे पंतप्रधान झाले असतील किंवा आपल्या देशाचे मुख्यमंत्री हे रिक्षा चालून जर मुख्यमंत्री झाले असतील तर आपण तर किती चांगले आहोत. मग आपण का होऊ शकत नाही, पण हे विचार आपण कधीच करत नाही. आपण विचार करायला पाहिजे. जर तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच मोठे होणार नाही. नुसतं शाळेत आलं, शाळेत बसलं आणि घरी गेलं म्हणजे झालं नाही. तर आपण शाळेत कशासाठी येतो याचा अर्थ आपल्याला पहिले कळायला पाहिजे. खरोखर आपले पालक आपल्यासाठी जर एवढा खर्च करतात तर त्याचा आपण काहीतरी फायदा घेतला पाहिजे. आज आपण बरीच मुलं बघतो तर ती मुलं मात्र कधीच आपल्या घरचे त्यांच्यावर संस्कार चांगले असतात परंतु ते संस्कार ते दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. आणि शाळेमध्ये आल्यानंतर त्यांची वागण्याची जी पद्धत असते, घरी गेल्यानंतर त्यांची जी वागण्याची पद्धत असते ही मुलं तुम्ही कुठेतरी बदलली पाहिजे. आणि ही जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत कदाचित तुम्ही स्वतंत्र झाले नाही असं समजायला काहीच वावगं ठरणार नाही. म्हणून मी आता प्रत्येकाला तुम्ही असा एक निश्चय करा की आपण उद्याच्या देशाचे भावी नागरिक आहोत. मग उद्याचा देश आपल्याला घडवायचंय. आज आपला देश खूप असा प्रगती पथावर गेलेला आहे. ज्या वेळेस आपल्या देशाने हे संविधान स्वीकारलं, ज्या वेळेस आपल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली त्यावेळेस आपल्याच पश्चिमेकडे जे काही देश होते त्या देशाने असं म्हटलं होतं की भारतामध्ये लोकशाही कधीच यशस्वी होणार नाही. पण आज मात्र आपण बघतो की जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही म्हणून देश आपल्या भारताला आज समजलं जातं. आणि भारत देश हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय की 150 वर्ष जरी आपल्या देशाला ब्रिटिशांनी लुटलं, 150 वर्ष आपल्या देशातले होतं तेवढं त्यांनी त्यांच्या मायदेशात घेऊन गेले. परंतु आज पण आपण बघितला तर आपला भारत देश कशामध्येच कमी राहिलेला नाही. मग अजून जर त्याला आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला, आज तुम्ही लहान आहेत, उद्या तुम्हाला मोठं व्हायचंय, त्यासाठी तुम्हाला सर्वांना प्रयत्न करायला पाहिजे. जर तुम्ही प्रयत्नच केले नाही तर तुम्हाला पुढे आपला देश अजून मोठा होताना आपल्याला बघायला मिळणार नाही. सुरुवात ही आपल्यापासून करायची. तुम्ही असं मनामध्ये विचार करत असतील की आपण एवढी 100-200 मुलांनी करून काय होणार आहे, पण तुम्ही 100-200 मुलं जर विचार करत गेली तर अशी सर्वच मुलं विचार करतील आणि अजून आपला भारत देश प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जास्त आपला वेळ घेत नाही. बरेच मुलं ही डोक्यावर तुम्ही रुमाल ठेवले, तुम्हाला ऊन सुद्धा लागतं, त्याबद्दल मी माझं थोडं भाषण संपवतोय. पण जाता जाता मी आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि हा प्रजासत्ताक दिन आपला चिरावो अशी मी ईश्वराकडे मागणी करतोय आणि माझं मी भाषण थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.